समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील एनकुळ येथील आदर्श माता श्रीमती जगुबाई राजाराम खाडे यांचा प्रथम पुण्यस्मरण उत्साहात संपन्न झालाय। या निमित्त माहुली येथील जी टॉकीज फेम हरिभक्त पारायण सागर महाराज पवार यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। यावेळी सागर महाराजांनी जगद्गुरु संत तुकोबारायांच्या अभंगाद्वारे संतांचे विचार वर्तमान काळामध्ये कसे उपयोगी आहेत हे सांगितले। व्यसनांधता, व्यभिचार, ढासळलेली माणुसकी हे सांगताना सागर महाराजांनी श्रावण बाळ कथा, संत कान्होपात्रा चरित्र तसेच आधुनिक काळातील डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांच्या कार्यासह डॉक्टर बाबा आमटे यांच्याही कार्याचा विशेष उल्लेख केला। कैलासवासी जगुबाई राजाराम खाडे यांचा परिवार हा खऱ्या अर्थानं शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध असून एका निरक्षर महिलेने उभा केलेला साक्षर परिवार हे एक प्रकारे गौरवास्पद आहे, याचाही विशेष उल्लेख महाराजांनी केला। यावेळी राष्ट्रवादीचे नेते अभयदादा जगताप, बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, माजी सभापती रवींद्र सानप, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष मा ए खाडे, प्राचार्य दिलीपराव डोयफोडे, पांडुरंग खाडे, अभिनव खरमाटे, शहाजी खाडे, जयकर खाडे, रवींद्र खाडे, शकील मुजावर, सौ सिंधू खाडे, सोपानराव खाडे, सुरेश खाडे, मल्हारी साबळे, अशोकराव खाडे, नंदकुमार खाडे, दादासाहेब खाडे, हिंदूराव आढाव, अंकुशराव खरमाटे, शिवाजी खाडे, बाळासाहेब खाडे, जयवंत खाडे, लक्ष्मण खाडे, नानासाहेब खाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते। प्राध्यापक सदाशिव खाडे यांनी स्वागत केले। पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। विसरता येणार नाही। माणसं बघा, थोडासा काळ संपला की माणसांना लगेच विसरून जातात, पण आपण त्यातले नव्हत की माणसाच्या देहानंतर सुद्धा त्याच्या देहावर प्रेम नाही, त्याच्या विचारांवरती आपण प्रेम करूया। इथे यायला मिळालं, हा चेअरमन साहेबांचा सगळा परिवार, त्यांच्या घरामधले असणारे आदरणीय प्राचार्य सिंधुताई खाडे, संपूर्ण त्यांचा परिवार, त्यांच्या घरातली काही मंडळी राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत, आरोग्य खात्यामध्ये, काही न्यायालयीन कार्यामध्ये कार्य करत आहे। सर्वच कुटुंब हे वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहे। म्हणजे घराला सामाजिक वारसा असावा तो आहे, घराला शैक्षणिक वारसा असावा तो आहे, घराला राजकीय वारसा असावा तोही आहे, आणि घराला शेतीचाही वारसा असावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जाता जाता या कुटुंबातनं शिका की सगळं कुटुंब आजही एकाच छताखाली आणि एकाच मांडवाखाली येते। कारण आज माणसांची घरं भरपूर आहेत, मोठे आहेत, विचार मोठे आहेत, पण माणसांना एकत्र यायला वेळ नाही। मंडळी, जाताना काकूंच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो। महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आपण आवाज माझ्या माध्यमातून जी टॉकीजला ऐकताय असे गायनाचार्य माहुली महाराज नेर, एकदा जोरदार टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी। शंकरराव पवार रेटकवलीकर यांचे शिष्य म्हणाल तर ते शिष्यही आहेत, आणि जावलीचं वैभव म्हणाल तर ते वैभवही आहेत। असे जावलीचे वैभव असणारे संतोष महाराज मिस्त्री, एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुंदर गायनाला साथी कृष्णात महाराज जाधव, आणि आमचे गुरुवर्य की जामच्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून सुंदर असा गाथा पारायणाचा सोहळा होतो, बजरंगजी निकम, त्यांचं नाव बजरंग आहे आणि वर जरंडेश्वर आहेत, दोघांच्या नावातलं साम्य, आणि हे सगळं जरंडेश्वर भजनी मंडळ। सुंदर अशी मृदुंगाला ज्यांनी साथ दिली असे हरिभक्त परायण चव्हाण महाराज, या आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव, त्यांच्यासाठी एकदा काय सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर, आमची ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, ज्यांनी आम्हाला घडवलं, ज्यांनी आम्हाला आधार दिला। सागर पवार जी टॉकीजला दिसतोय, चार प्रवाहाला दिसतोय, आकाशवाणीवर दिसतोय, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये तुम्ही मला ऐकताय, माझे ब्लॉगला अनेक लेख ऐकताय, पण हे सगळं तुम्ही ऐकत असताना या सगळ्याच्या पाठीशी उभा आहे माझा एक प्राथमिक शिक्षक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। तुम्ही या ठिकाणी आमचे अध्यक्ष या ठिकाणी खाडे साहेब आलेले, आमचे आदरणीय माजी चेअरमन साहेब त्या ठिकाणी, अनेक मान्यवर क्षेत्रातल्या, राजकीय क्षेत्रातली सगळीच माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत। मी एक प्राथमिक शिक्षक आहे आणि खरोखर मुलामध्ये एक धाडसी वृत्ती निर्माण करण्याची तुमच्यात जिद्द दिसते। तसं पाहिलं तर प्राथमिक शिक्षक किती ताकदीनं समाजामध्ये राहतो, किती विचार मांडतो, विचार मांडतो तसा वागतो, त्यावेळी पिढी घडत असते, आणि पिढी घडवण्याचं काम प्राथमिक शिक्षक करीत असतो। आमच्यासारखी वर प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्यांच्या हातात काही नाही आहे, पण तुमचं कीर्तन ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्ही एक शिक्षक आहात,
आणि शिक्षकाचा व्यासंग इतका मोठा आहे हे तुमच्या कीर्तनातून मला भावला आणि मला बरं वाटलं. पण तुम्ही मंडळींनी जनजागृती तर केलीच पाहिजे, समाज तर घडवलाच पाहिजे, माणसं तर उभी केलीच पाहिजे आणि माणसातला माणूस पण तुम्ही जागा केला पाहिजे. हेही महत्वाचं काम तुम्ही तुमच्या कीर्तनातून करायला हवं. मी शिक्षक आहात म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कारण प्राथमिक शाळेमध्ये काय अवस्था होते हे मी पाहतोय आणि म्हणून तुम्ही मंडळींनी ज्या ज्या कुठल्या नेतेगिरीच्या किंवा आणखीन कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या पुढाऱ्याच्या कार्यक्रमाला जाता तिथं तिथं अशा प्रकारचं तुम्ही भावनिक आवाहन करावं आणि खरोखर समाज जागा करावा. एक या समाजातला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला निश्चित या ठिकाणी तुम्हाला आव्हान करतो. सागर महाराज, माझं कुटुंब सख्खे चुलत आम्ही 12 जण आहे. अद्याप कुठेही वाटप आम्ही केलेलं नाही. सगळे आम्ही गुण्या गोविंदानं राहतो. 50-55 माणसाचं कुटुंब आज बी एका विचारात चाललेलं आहे. अर्थात कुटुंब प्रमुख जर चुकीचा वागला तर कुटुंब एकत्र राहत नाही. ही समाजाची अवस्था मी पाहतो. मी समाजामध्ये बसतो, उठतो, बोलतो, बसतो, लोकांचं सुख दुःख पाहतो आणि म्हणून मी विचार केला. आज तुमच्या कीर्तनात बराच वेळ मी कीर्तन ऐकतो, पण मला कीर्तनातून जो माणूस कीर्तन करतो तो समाजामध्ये तसा वागत नसतो, म्हणून मी त्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो. पण आज मला बरं वाटलं, एक शिक्षक या ठिकाणी बोलतोय आणि खरोखर सगळा इतिहास पुढे मांडतोय आणि जागृती करतोय. पण त्या इतिहासाबरोबर आपली जी फुलं फुलणार आहेत, जी मुलं आहेत, ती आजची फुलं आहेत, ती फुलवायची आहे आणि ते फुलवण्याचं काम सुद्धा तेवढ्याच ताकदीनं तुम्ही करावं असं मी या ठिकाणी तुम्हाला एक विचारी या समाजातला एक घटक सेवक म्हणून तुम्हाला मी आवाहन करतो. पुन्हा एकदा तुम्ही येरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे, एनकुळ. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.